महाप्रयाण दिनानिमित्त बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन. याबाबत सविस्तर वृत्त असे की शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात 9 वर्षापूर्वी स्थापन झालेली सामाजिक संघटना बुद्धिस्ट यंग फोर्स आणि त्यांचे पदाधिकारी प्रत्येक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करताना नेहमीच सदा समाजहिताचा विचार करून समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात प्रसिद्ध आहे. यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्त मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी रात्री ठीक 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी महापरित्राण पाठ आणि सुत्तपठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी पूज्य भंते मिलिंद बोधी थेरो जऊर अहमदनगर, पूज्य भंते आनंद सुमनश्री उक्कडगाव, पूज्य भंते कश्यप कोपरगाव, पूज्य भंते भारद्वाज येवला, पूज्य भंते थेवा धम्म उक्कडगाव, पूज्य भंते धम्मसिरी जऊर अहमदनगर आणि भिक्खू संघाची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. परित्राण पाठ रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत चालणार आहे. जास्तीत जास्त बौद्ध उपासक उपासिका यांनी हजर राहावे. बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी सालाबाद प्रमाणे याही वर्षी सकाळी ठीक 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय प्रदीपजी देशमुख साहेब यांचे शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गोवर्धनजी भुसळे साहेब, बँक ऑफ बडोदा कोपरगाव शाखेचे मॅनेजर माननीय जांभरुणकर साहेब, प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट भास्करराव गंगवणे साहेब, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव माननीय नानासाहेब रणशूरजी साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून जास्तीत जास्त तरुणांनी व बौद्ध उपासक उपासिकांनी महापरित्राण पाठ आणि रक्तदान शिबिरात सहभागी होऊन पुण्यकर्म करावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट भास्कररावजी गंगवणे आणि पूजनीय भिक्खू संघ यांनी केले आहे. बुद्धिस्ट यंग फोर्स न्यूजसाठी अरुण त्रिभुवनसह गणेश पवार, कोपरगाव. सर्व बौद्ध उपासक उपासिकांना त्रिरत्नानुभावे जय मंगलकामना. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्त बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगाव यांच्या वतीने दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी रात्री 8:30 वाजता महापरित्राण पाठाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या माता पित्यांच्या पुण्यकर्माचं अनुमोदन करतो त्याच पद्धतीने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले सांस्कृतिक पिता आहेत आणि या पित्याचं पुण्यानुमोदन करणं सुद्धा आपल्या सर्व भीम अनुयायांचं परम कर्तव्य आहे. म्हणून याद्वारे मी सर्व बुद्ध भीम अनुयायांना आवाहन करतो की या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहून महापरित्राण पाठाचा लाभ घ्यावा आणि आपल्या पित्याप्रती कृतज्ञतापूर्वक व्यक्तता करून आपलं पुण्यकर्म अर्जित करावं. त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रक्त हे माणसाचा प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतं. तद्वतच आपल्या सांस्कृतिक पित्याने सुद्धा आपलं रक्त आटवून आपल्याला जीवदान दिलेलं आहे आणि त्याचं सदैव भान राहावं म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपल्या पित्याच्यासाठी त्यांचं स्मरण राहावं आणि या भारत देशातील लोकांचे प्राण वाचवावेत. म्हणून जे सर्वश्रेष्ठ रक्तदान आहे त्या रक्तदानाला सुद्धा आपण उपस्थित राहून दान पुण्यकर्म प्राप्त करावं.
सर्वांना पुन्हा एकदा नमो बुद्धाय जय भीम हा कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपण सुद्धा आपल्या प्रीत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. सर्वांना सविनय जय भीम. येत्या 5 तारखेला बुद्धिस्ट यंग फोर्स आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्त कोपरगाव शहरात तालुक्यात प्रथमच महापरित्राण पाठाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या महापरित्राणाचा लाभ घ्यावा अशी मी बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीनं सर्व समाज बांधवांना विनंती करतो. आणि तसेच 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाप्रयाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. तरी मी समाजातील तरुणांना एक विनंती करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन जर करायचं असेल तर आपण रक्तदान करून अभिवादन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्त बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये महापरित्राण पाठाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आणि आदरांजली व्यक्त करण्यासाठी तसेच या महापरित्राण पाठाचा लाभ घेण्यासाठी सर्व उपासक उपासिकांनी दिनांक 5 डिसेंबरच्या रात्री 8:30 वाजता विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोपरगाव या ठिकाणी हजर राहावे असे भिक्खू संघाच्या वतीने निवेदन करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने 6 डिसेंबरला सकाळी 9 ते 2 रक्तदान शिबिराचे आयोजन बुद्धिस्ट यंग फोर्सच्या मार्फत करण्यात आलेले आहे. आपले अमूल्य रक्त बाबासाहेबांच्या नावाने जे गरजू लोक आहेत अशा लोकांना आपण दान करावे असंही आपल्या समोर या ठिकाणी भिक्खू संघ निवेदन करण्यात आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा आणि पुण्यकर्म अर्जित करावे असे निवेदन संघाच्या माध्यमातून आपणाला करण्यात येत आहे. नमो बुद्धाय जय भीम. सप्रेम जय भीम. आपणा सर्वांस आवाहन करतो की बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेच्या उपक्रमातून आज या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे महापरित्राण पाठाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे. बुद्धिस्ट यंग फोर्स या संस्थेचे सामाजिक संघटनाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. या कोपरगाव शहरामध्ये भव्य कमानीचं कार्यक्रम त्यांनी करून एक आदर्श समाजाला आणि इतर समाजाला त्यांनी दाखवून दिलेले आहे. त्याच माध्यमातून काही ना काही उपक्रम राबवावे म्हणून त्यांनी 6 डिसेंबरचा औचित्य राखून रक्तदानाचा शिबिर ठेवलेला आहे. रक्तदान हे खऱ्या अर्थानं सर्वश्रेष्ठ दान आहे. एखाद्याचा जीव जर वाचवायचा असेल तर त्याला रक्त नसेल तर आपण दिलेले रक्त त्याला कामात येऊन त्या रक्ताचा उपभोग झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण रक्तदान करावे अशी मी विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या बौद्ध धर्मातील सर्व भंतेजी या कार्यक्रमात उपस्थित राहणार असून परित्राण पाठ घेणार आहे. या महापरित्राण पाठाचा उपभोग आपण सर्वांनी घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो. खरोखर विजूभाऊ त्रिभुवन आणि त्यांचे सर्व पदाधिकारी या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो, कौतुक करतो की अशा प्रकारचे कार्यक्रम ते राबवतात आणि समाजाला एक नवी दिशा देतात. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.